मंडळी. तर हे इथे या जागेवर माझे आईवडील राहतात. तर माझी रूम होती ती मी खाली केली आणि इथं सामान टाकलं आहे. तर तुम्हाला वाटतं असेल एवढी मोठी बिल्डिंग, ही बिल्डिंग आमची नाही आहे, ही बिल्डिंग डॉक्टरांची आहे. आम्हाला फक्त इथं राहायला जागा भेटली आहे, म्हणजे भाडं वगैरे काही नाही, आम्हाला सगळं फ्रीमध्ये आहे. तर तुम्ही बघू शकता हे अख्खं सासवड दिसतं इकडनं, वरतून खूप मोठं आहे. ही बिल्डिंगच खूप मोठी आहे त्यामुळे वरतून सगळं दिसतं दूर दूरपर्यंत. आणि इकडं जर अजून खूप जर ह्या डोंगरावर जर इकडं बघायला गेला तर इकडे जेजुरी आहे. जेजुरी म्हणजे खंडोबाचं मंदिर आहे. आणि हे असं व्ह्यू पॉईंट आहे इथला, खूप छान आहे. वरतून खूप छान वाटतं. आता पाऊस चालू आहे बारीक बारीक, तर बघू शकता तुम्ही. हे टेरेस आहे. इथं पावसामुळे खूप घाण झालेलं आहे, सगळं पाणी जमा झालं इथं, म्हणजे दरवर्षीच होतं. आणि हे पाणी काढावं लागतं मोटरीने, नाहीतर मग खूप घाण वास येतो याचा. आणि याच्यात किडे पण होतात, म्हणजे तळस साचलं एक प्रकारचं सगळ्या ठिकाणी. कारण वरती मोकळं आहे ना, टेरेसला काही नाही आहे त्याला आडोसा, त्यामुळे ह्या जागेत सगळं पाणी साचलेलं असतं. मी पण खूप दिवसांनीच व्हिडिओ काढत आहे, कारण मला वेळ नसतो. मी जॉबला जाते सकाळी आणि माझा जॉब असा इतका लांब आहे की मला जायला 2.5-3 तास लागतात आणि यायला 2.5-3 तास. त्यामुळे मला लॉंग व्हिडिओला वेळच भेटत नाही, त्यामुळे माझ्या व्हिडिओला गॅप पडला आहे. पण शॉर्ट मी काढून टाकते, तर सॉरी तुम्हाला सगळ्यांचं. आणि ही बघू शकता ही लिफ आहे, ही 1 नंबरची लिफ आहे. आणि इकडंच त्याच्यासमोर अजून 2 नंबरची ही लिफ आहे. म्हणजे हे बांधकाम खूप 7-8 वर्ष झालं बंद पडलेलं आहे. हे आधी का पहिलं डॉक्टरांचं होतं, तर त्यांनी लोन वगैरे फेडलं नाही म्हणून त्यांचं ते बँकेवाल्यांनी सील लावलं. तर आता अजून नवीन डॉक्टर आहे, त्यांनी ही घेतली जागा. आणि ते आम्हाला म्हणजेच माझ्या आईवडिलांना म्हटलेत की तुम्ही इथंच राहा. तर माझे आईवडील इथंच राहतात. खाली त्यांना एक रूम दिलेली आहे खूप मोठी, त्या रूममध्येच राहतात. म्हणजे सगळं वापरायला जागा आपल्यालाच दिलेली आहे, पण रूम आहे एक. आणि ते लोक पण पूजा वगैरे असली तर येतात, कधी रोज नाही येत पण कधी मध्ये येतात. तर अशी शेजारी अजून बिल्डिंग आहेत. खाली बघितलं तर बापरे पडायची भीती वाटते. आणि हे इकडं सगळं लाकडं आहेत. हे लाकडं पण आम्हीच वापरतात चुलीला पाणी वगैरे तापवायला. खूप सारे लाकडं आहेत. तर आम्हाला आता येऊन 2 वर्ष झाले, तर 2 वर्ष आम्ही हेच लाकडं वापरत आलो आहे, तरी अजून ते संपत नाही आहेत. खूप लाकडं आहेत. तुम्ही बघू शकता इकडं पण असे, इकडं पण पावसाचं पाणी साचल्यामुळे खूप घाण झाली आहे. हे अशा प्रकारे आहे. ही पंखुडे आहे. ही सगळी लाकडं इथं ठेवलेली आहेत. आता खाली जाऊया अजून. हे आहे 3rd फ्लोअर, 2nd फ्लोअर. हे 2nd फ्लोअर आहे. इकडं पण तसंच आहे. इथं पण पावसाचं पाणी साचल्यामुळे घाण झाली आहे. हे असं पावसाचं पाणी साचलंय. आणि इथून जर बघायला गेलं तर खाली खूप छान वाटतं, असं हिरवं हिरवं खूप झाडं झालेली पावसामुळे. आणि साप तर विचारूच नका, साप खूप निघतात इथं. पण ते बिचारे काही करत नाही आपल्याला, त्यांचं स्वतःहून नाव कधी घेऊ नये, तर ते आपल्याला काहीच करत नाही. आता आम्ही 2 वर्ष झाले कितीतरी वेळेस साप आम्हाला दिसला आहे आमच्या इथे आतमध्ये आलेला आहे, पण आम्हाला कसलीच भीती नाही. त्यामुळे तुम्ही बघू शकता आता ऊनही पडले आणि पाऊस पण बारीक बारीक चालू आहे. खूप मस्त वाटतं इथून, खूप छान. तर मी दाखवते तुम्हाला. समोरून पण खूप छान वाटतं बघायला. ही फ्रंट साईड आहे, समोरचं आहे. इकडं हे MSCBचं ऑफिस आहे इकडं, खूप मोठं. आणि हे खाली असं दिसतं या प्रकारे. खाली कोंबड्या आहेत त्या घाणीजवळ काहीतरी खात आहेत. आणि ही जी लोक झोपडी करून राहतात ना, त्यांच्या त्या कोंबड्या आहेत. बिचारे त्यांना किती भीती वाटत असेल सापाची, विंचुकाट्याची, पण तरी ते राहतात. ते आमच्या आधीपासूनच राहत आहेत. आम्ही तरी आत्ता आलो आहे, 2 वर्ष झाले, पण ते 10 वर्षापासून इथं राहत आहेत झोपडी करून.
पण त्यांना कसलीच भीती नाही आहे. तर ह्या अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, ही सोसायटी आहे. इथं पण त्या सोसायटीचं काहीतरी रहस्य आहे की बाबा काही आहे म्हणून लोक तिथं राहत नाही. म्हणजे आहेत रहिवासी लोक, पण जास्त नाही, कोणी घेतच नाही लवकर. तर ते काय आहे ते आम्हालाही माहीत नाही. आणि इकडं पण हे बघू शकता, सगळं पावसाचं पाणी जमा झालं आहे. हे तर आम्ही काढत नाही, ते आपोआपच उन्हाळ्यात वाळून जातं. पंखुडी, ते तिथं विठ्ठल मूर्तीचा फोटो पडलाय, तो उचललं पाण्यात. इथं वारकरी लोक आले होते 2 दिवस, सासवडला त्यांची वारी असते तेव्हा. त्या लोकांनी काय फोटो वगैरे टाकलेत का काय माहिती. खूप गर्दी होती त्यावेळेस. मला तेव्हा पण व्हिडिओ काढायला जमला नाही, सॉरी. पण वेळ काढून मी कधीतरी काढते व्हिडिओ, पण जमतच नाही शक्यता. लॉंग व्हिडिओला वेळच भेटत नाही आहे. पण आता वेळ काढणार आहे. आता आपण आलोय फर्स्ट फ्लोअरला. फर्स्ट फ्लोअर आहे. इथं स्टाईल वगैरे बसवली आहे, पण दुसरीकडे अजून कुठं काही काम नाही केलेलं. त्यांनी पूजा वगैरे केली. आता ज्यांनी घेतले त्यांनी पूजा वगैरे केलेली आहे. हे बघा, हे समोरचं आहे MSEBचं ऑफिस, समोरच आहे, खूप मोठं. खूप सकाळी तर इतकं छान वाटतं. इथून कोंबड्यांचा आवाज येतोय. आता सकाळी सुद्धा असंच कोंबड्या ओरडतात आणि गाड्यांचा आवाज येतो. हे बघा तुम्ही, खूप मस्त वाटतं सकाळी पण. आणि आता पण इथं आम्ही असे झाडं लावली होती, पण आता काढून टाकली का, तर इथं बकऱ्या वगैरे खूप चरायला येतात. तर ते बकऱ्या काही झाडं वगैरे ठेवत नाहीत.